नवरात्रीच्या 9 दिवसाच्या सुट्ट्या काढून गावाला गेलो आणि काय काय मजा केली सांगतो चला तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी रॉकी आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन सिरीज मध्ये। 135 दिवस रॉकी सोबत। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण रात्रीच्या 12 वाजता कळसुबाई करायला निघालो, कारण बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावात घटस्थापना होत होती, त्यामुळे कळसुबाईची ज्योत आणण्यासाठी आपण कळसुबाईला चाललो होतो। 12 वाजता निघालो आणि 2 वाजता आपण बार या गावात येऊन पोहोचलो आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आपण 2 तासात वरती चढून गेलो आणि पहाटेच्या 6 वाजेला ज्योत घेऊन आपण खाली उतरलो होतो। आणि 7 तास पाय प्रवास करून फायनली आपण आपल्या गावात ज्योत घेऊन पोहोचलो होतो। मग काय, सर्व गावात एक मिरवणूक काढली आणि आपल्या पण गावात घटस्थापना झाली। जे डेकोरेशन देवीच्या आगमनाच्या अगोदर असं काही दिसत होतं, ते देवीच्या आगमनानंतर एवढं भारी दिसत होतं ना। त्याच्यावर पेरलेलं धान्य एवढं भारी उगून आलं होतं आणि एवढं प्रचंड भारी डोंगर दिसत होते। ज्या नवरात्रीच्या 9 दिवसात गावात दररोज दांडे आणि गरबा खेळायचे, पण आपल्याला हे काही खेळायला जमत नव्हतं, त्यामुळे आपण फक्त बघायचं काम करत होतो। आणि मी गावाला गेलो आणि कुठे फिरायला नाही गेलो असं कधी होऊ शकत नाही। तुषार आणि मी फायनली गेलो होतो कुरंगड देवी दर्शनासाठी। तिथला हा व्ह्यू एवढा भारी दिसत होता ना, खरंच हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, एवढा भारी दिसत होता।